EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या एग्जामला कंबाईन एग्जामला ज्या इकॉनॉमिक्स आहे त्या बाबतीतला महासंग्राम ही सिरीज पाहणार आहे। यावर्षी मला तांडव हे नाव ठेवायचं होतं, परंतु असं वाटलं की ठीक आहे आपला आधीपासून महासंग्राम आहे तर महासंग्रामच ठेवूया। भरपूर विद्यार्थी मित्रांचे नेहमी मेसेजेस आहेत की सर एक वेळ महासंग्राम होऊ द्या, तर मी तुमच्यासाठी विशेष वेळ काढून आज पुन्हा महासंग्रामसाठी तयार झालो। कंटिन्यू मी 2 दिवस वन डे ऑफलाईन घेतलेले आहेत, खूप थकलेला आहे, पण शेवटी तुम्हाला मार्क्स वाढले पाहिजे या उमेदनं मी हे तयार केलेलं आहे। यामध्ये एक पॉइंट लक्षात घ्या की विशेष करून जे प्रश्न घेतलेले आहेत हे प्रश्न खास करून आयोगाच्या जे आउट ऑफ द बॉक्स आहेत, आउट ऑफ द बॉक्स म्हणजे आपण सहसा कधी कधी विचार करत नाही, या टाईपचे सुद्धा यामध्ये मी प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत की जेणेकरून जाताना एखाद्या वेळेस तसे पॉईंट सुद्धा आपल्याला डोक्यात असले पाहिजे की आयोगानं जर समजा पेपर थोडा गुगली टाईपचा आला तर तिथं आपल्याला तसेही प्रश्न टॅकल करता आले पाहिजे। शेवटी माझे जे विद्यार्थी आहेत यांना आउट ऑफ मार्क्स यावे याच उद्देशाने हे आपण हे तयार केलेलं आहे। तर एक पॉईंट लक्षात घ्या, सध्या तर असं वाटते की आपल्याला सर्व विसरल्यासारखं होते काही काही लोकांना आणि अजून किती वाचावं असं सुद्धा होते। तुम्हाला एकच सांगतो, आता शेवटचा काळ आहे, शांत राहा, तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये सर्व काही आठवणार आणि रिलॅक्स राहा। जेवढं रिलॅक्स राहणार तेवढं मोठ्या प्रमाणात तुमचे प्रश्न हे 100% अटेम्प्ट होतील आणि तुम्ही येणाऱ्या STI मेन्सला 100% क्वालिफाय होणार, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा PSI आणि ASO, कारण की जागांची संख्या जी आहे त्यानुसार मी बोललो आहे। तर यामध्ये बघा MCQ बूस्टर महासंग्राम, तर सुरुवातीलाच पहिलाच प्रश्न आपण बेरोजगारीबाबत घेतलेला आहे। बऱ्यापैकी आपण आधीच्या भरपूर लेक्चर्समध्ये कर, सार्वजनिक वित्त यावर सुद्धा प्रश्न भरपूर कव्हर केले, व्यापारावर प्रश्न कव्हर केले, पण असे काही वेगळा भाग वाटायचा की तिथं आपण प्रश्न घेतले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला मार्क्स आलेच पाहिजे। आणि शेवटच्या काळामध्ये अशा काही गोष्टी आपल्याला ज्या इम्पॉर्टन्स वाटल्या मला, ते सगळे प्रश्न मी आयोगाचे इव्हन राज्यसेवा मेन्स यावेळेचा सुद्धा ते सुद्धा प्रश्न यामध्ये इन्क्लूड केले की जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांना खूप फायदा झाला पाहिजे। भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात खालीलपैकी विधाने विचारात घ्या, पहा आणि कुठलं विधान निवडा, अयोग्य विधान ओळखा। प्रच्छन्न बेरोजगारी इथं कामगाराची शून्य सीमांत उत्पादकता दर्शवते। आता प्रच्छन्न म्हणजेच काय, तर प्रच्छन्न म्हणजे छुपी, आणि छुपी बेरोजगारी ही कुठं आढळते, शेती क्षेत्रामध्ये आढळते। पहिलं स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे, शून्य सीमांत उत्पादकता आढळते, बरोबर आहे। तर शून्य सीमांत उत्पादकता ही कोणत्या बेरोजगारीमध्ये आढळते, तर छुपी बेरोजगारीमध्ये आढळते। शहरी बेरोजगारी खुली नसते, तर ती खुली असते, खुली असते, म्हणजे दुसरं काय आहे, चूक आहे। घर्षणात्मक बेरोजगारी कामगार बाजारातील अपूर्णतेचा काय आहे, परिणाम आहे, ते सुद्धा बरोबर आहे। तर बघा पर्याय काय येणार आहे, अ आणि क, काय येणार आहे, अ आणि क, म्हणजे काय चुकीचं आहे, ब चुकीचं आहे। ओके, सॉरी अयोग्य विचारलेला आहे आपल्याला, तर ब अयोग्य, माफ करा, काय अयोग्य आहे, ब अयोग्य। ओके, तर काय अयोग्य आहे, ब अयोग्य आहे। पहा का बरं ब अयोग्य आहे, तर शहरी बेरोजगारी ही खुली नसते, तर काय असते, ती खुली असते। योग्य काय आहे, प्रच्छन्न बेरोजगारी, शून्य सीमांत उत्पादकता। शून्य सीमांत उत्पादकता म्हणजेच काय, समजा एखाद्या एकर शेतामध्ये एका व्यक्तीपासून जेवढे उत्पादन होते 10 व्यक्ती जरी लावले तरी जर तेवढेच उत्पादन होत असेल तर अतिरिक्त 9 व्यक्तींपासून जी उत्पादकता आहे ती काय समजायची, शून्य। हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, काय चुकीचं आहे, फक्त ब। नेक्स्ट आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील कोणत्या मुख्य 2 अडचणी आहेत। ओके, राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे मोजमाप करण्यासाठी ज्या अडचणी आहेत, अडचणी म्हणजेच काय, समस्या, त्या कुठल्या आहेत, तर पहिलं ऑप्शन हे अजिबात येणार नाही, सूक्ष्म, सूक्ष्म नाही, राष्ट्रीय उत्पन्न हा घटक स्थूल अर्थव्यवस्थेशी आहे, त्यामुळे सूक्ष्म हे ऑप्शन आपल्या ऑप्शनमध्येच बसणार नाही। त्यानंतर संकल्पनात्मक आहे आणि सांख्यिकीय आहे। राष्ट्रीय उत्पन्न हे कुठले भाग आहे, सांख्यिकीय, म्हणजे सांख्यिकीय डेटा जमा करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात, अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय माहिती मिळते, त्यामुळे पर्याय क्रमांक हा 2 आहे। त्यानंतर पहा लवचिक आणि कठीण, तर एकाच वेळेस दोन्ही सांगता येणार नाही, लवचिक पण आणि कठीण पण, तर त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा काय ठरते, चुकीचं ठरते। काय येणार आहे पर्याय त्याचा 2। नेक्स्ट आहे लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत। लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे, फ्रँक नॉटनस्टाईन, आणि दुसरा जो मांडलेला आहे तो मांडलेला आहे कोल अँड हुअर। कोण मांडलेला आहे, कोल अँड हुअर। लोकसंख्या संक्रमण सिद्धांत खालीलपैकी कोणत्या घटकांवर आधारलेला आहे, तर जन्मदर स्टेटमेंट बरोबर आहे, मृत्यूदर बरोबर आहे, लोकसंख्या वृद्धी दर हे सुद्धा बरोबर आहे। अर्भक मृत्यूदराचा इथं संबंध येत नाही, अर्भक मृत्यूदरात संबंध येत नाही, तर काय येणार आहे पर्याय
अ, ब आणि क. पहा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत खालीलपैकी कोणत्या घटकांवर प्रकाश टाकतो? कोणत्या घटकांवर प्रकाश टाकतो? जन्मदर. ओके. दुसरं काय आहे? मृत्यूदर. याचा अर्थ काय आहे? जसं की आता उदाहरणार्थ 1951 ते 81च्या दरम्यान भारतामध्ये जन्मदर हे प्रचंड वाढले आणि मृत्यूदर हे प्रचंड काय झाले? घटले. विशेष करून मृत्यूदर प्रचंड घटले. याचं कारण आहे की शैक्षणिक सुधारणा, आर्थिक विकास आणि आरोग्यामध्ये काय झाल्या? सुधारणा. ओके. तर हा संबंध येतो. आणि चौथ्या फेजमध्ये फ्रँक नॉटनस्टाईन यांनी सांगितल्यानुसार लोकसंख्येचा वृद्धी दर जो आहे वार्षिक, हा मात्र घटला. लोकसंख्या वाढली पण वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर हा काय झाला होता? घटला होता. ओके. आणि अर्भक मृत्यू दराचा इथं संबंध येत नाही. म्हणजेच काय येणार? अ, ब, क. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. 4. खालीलपैकी कोणत्या अभ्यास गटाचा दारिद्र्य रेषेशी संबंध नाही? दांडेकर रथ यांचा पण आहे, मिन्नाथ जैन तेंडुलकर यांचा पण आहे, त्यानंतर तेंडुलकर समिती यांचा पण आहे. हे विशेष करून 2009ची समिती विशेष लक्षात ठेवायची आहे. तारापूर समिती जी आहे हे भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीयतेबाबत नेमली होती. कशाबाबत नेमली होती? भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीयतेबाबत 2 वेळा नेमलेली आहे. 1996-97 आणि 2006-07. ओके. तर रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय झाला का? तर झालेला नाही. यासोबतच तारापूर समिती ही भारतामध्ये चलनविषयक धोरण समिती स्थापन करा याबाबत देखील यांनी शिफारस केली होती. चलनविषयक धोरण समिती ही किती सदस्यीय असते? 6 सदस्यीय असते. ओके. तर चलनविषयक धोरण समिती फक्त तारापूर समिती होती का? तर नाही. चलनविषयक धोरण समितीबाबत तारापूर समिती, रघुराम राजन समिती, उर्जित पटेल समिती आणि BN श्रीकृष्णन आयोग. त्यानंतर रघुराम राजन समिती, उर्जित पटेल समिती आणि बिमल जालान समिती जी होती. कुठली समिती? बिमल जालान समिती. ही 2018 सालीला नेमली होती. यांनी सांगितलं होतं की आरबीआयकडे जो रिझर्व्ह रक्कम आहे, रिझर्व्ह साठा आहे, तो कोणाला द्यायचा? केंद्र सरकारला देण्याबाबत यांनी काय केली होती? शिफारस. लैंगिक असमानता निर्देशांक GII, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. पहिल्यांदा पॉईंट लक्षात ठेवा, GII हा SDIच्या विरुद्ध असतो. GII हा SDIच्या काय असतो? विरुद्ध असतो. हे दोन्ही 0 ते 1च्या दरम्यान मोजले जातात. हे दोन्ही 0 ते 1च्या दरम्यान मोजले जातात. कोण काढते? हे UNDP काढते, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. SDI हा 1च्या जवळ असेल तर तो गुड समजला जातो, जिथं की आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा कसा असणार आहे? उच्च. आणि 0च्या जवळ असेल तर त्या ठिकाणी अल्पविकसित की अविकसित आपण त्याला म्हणू शकतो. GIIच्या बाबतीत वेगळं आहे. जेंडर इक्वॅलिटी इंडेक्स म्हणजेच काय? स्त्री आणि पुरुष यांच्या बाबतीत हा काढलेला आहे. 0च्या जवळ असेल तर हा चांगला समजला जाणार आणि 1च्या जवळ असेल तर बॅड समजला जाणार. म्हणजे GII हा SDIच्या काय असतो? विरुद्ध असतो. कशाच्या आधारावर काढला जातो? यामध्ये जनन, आरोग्य, सबलीकरण आणि श्रम बाजार, म्हणजे यामध्ये स्त्री आणि पुरुषांची काय होते? तुलना. पर्याय क्रमांक काय येणार आहे? 1. आरोग्याची इथं संबंध येत नाही, शिक्षणाचा पण येत नाही. आणि SDI जो आहे तो आरोग्य, शिक्षण प्लस काय येणार? राहणीमानाचा दर्जा. ओके. नेक्स्ट आहे लघु व ग्रामीण उद्योगांसाठी उद्योगविषयक राखीव ठेवण्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती? कुठली होती? DJ कर्वे. तर PJ नायक जी आहे, PJ नायक समिती ही सुद्धा एक समिती होती. रिसेंटली जी PJ नायक समिती आली होती ही होती 2013 साली. यांनी सांगितलं होतं भारतामध्ये PJ नायक समितीने की बँक बोर्ड ब्युरो काय करा? स्थापन करा. आबिद हुसेन समिती जी आहे, आबिद हुसेन समिती ही व्यवहार तोलावरील तूट कायमची दूर करा, व्यवहार तोलाचे प्रश्न सोडवा. तसेच भारतामध्ये यांच्या समितीच्या शिफारशींच्या आधारे 3 वर्षासाठी परकीय व्यापार धोरण काय केलं होतं? तयार केलं होतं. परकीय व्यापार धोरण म्हटल्यापेक्षा आयात निर्यात धोरण जाहीर केलं होतं. यांच्या आधीची समिती होती व्यापार धोरणाबाबत, ती होती 1963 सालची.
1963 सालची मुदलियार समिती. कुठली होती? मुदलियार समिती. परकीय व्यापार धोरणाचे हिने काय केले होते? परीक्षण. ओके. SP गुप्ता समिती ही सुद्धा उद्योगाबाबत यांनी काय केली होती? शिफारस. तर पर्याय क्रमांक काय येणार आहे? DG कर्वे. ओके. ह्या ज्या बॅचेस आहेत, आता बॅचेस करण्याचा वेळ नाही, आता करू नका, परंतु एक्झाम झाल्यानंतर 100% STI मेन्सच्या बॅचेसला यावेळेस सुद्धा खूप रिस्पॉन्स होता आणि मेन्सला पुन्हा STI मेन्सला तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. आपण सर्वच जण STI मेन्सला पोहोचलो पाहिजे याच उद्देशाने STI मेन्सला विशेष करून तुम्ही भर द्या. नेक्स्ट आहे यमसर. जसे की केंद्र सरकारची एक आयसर आहे. आयसर कशाबाबत आहे? दिल्लीला हिचं मुख्यालय आहे. ओके. कृषी संशोधनातील ही सर्वोच्च संस्था आहे भारतातील. तशी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यमसर स्थापना कधी झाली? सप्टेंबर 1984. आता हे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहेत, आपण तसे विचार करत नाही. मेन्सचा प्रश्न विशेष घेतला कारण की मागच्या एक्झामला मेनचे प्रश्न तुम्हाला विचारले होते. ओके. तर जे काही लोकसंख्या विषयक धोरणाबाबत होते, WTO बाबत होते, तर त्या टाईपचे प्रश्न तुमच्या हातातून जायला नको म्हणून आपण हे विशेष करून या एक ठिकाणी ऍड केले कारण की आपल्याला शेती घटक आहे. आता यमसर अंतर्गत महाराष्ट्रातील जे कृषी विद्यापीठ आहेत हे कार्यरत आहेत, ज्यामध्ये राहुरी, दापोली, त्यानंतर अकोला आणि परभणी हे कृषी विद्यापीठ काम करतात. तसेच मत्स्य विद्यापीठ आहे, मत्स्य विज्ञान विद्यापीठ, ते कुठं आहे? नागपूरला आहे. त्यानंतर पहा पुणे येथे याचं मुख्यालय बरोबर आहे, शिवाजीनगरला पुण्याला आहे. ही परिषद कृषी विद्यापीठांच्या कार्याचा काय घेते? आढावा घेते, मूल्यमापन करते, पर्यवेक्षण करते, तसेच त्यांना मार्गदर्शन करते. हे सर्व स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहेत. काय येणार पर्याय? अ, ब, क योग्य. व्हॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2005ला काय झाला होता? लागू. राज्य विक्री कराची जागा कोणी घेतली होती? व्हॅटने. तसेच भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू 1 एप्रिल 2003ला कुठं झाला होता? हरियाणा. मूल्यवर्धित कर पद्धतीने कर अनेक ठिकाणी गोळा करण्याचे मल्टी पॉइंट टॅक्स म्हणतात त्याला. बरोबर आहे. व्हॅट पद्धत राबवणे तुलनेत कशी आहे? खर्चिक आहे. आता पुन्हा याची जागा कोणी घेतलेली आहे? GSTने. मग व्हॅटपेक्षा GST ही जास्त खर्चिक की कमी खर्चिक? कमी खर्चिक, कारण की ही सुधारणा समजली जाते. काय आहे? ही सुधारणा समजली जाते. त्यामुळे हे दोन्ही पर्याय आधीनुसार कसे होते? योग्य होते. नेक्स्ट आहे तुटीचा अर्थभरणा करण्याच्या उपायातून सध्या करण्यात येणाऱ्या उद्दिष्टापैकी कोणते जुने उद्दिष्ट आहे? जुने म्हणजेच काय? ट्रॅडिशनल किंवा परंपरागत. याला दुसऱ्या भाषेत कन्वर्ट करूया, आधुनिक उद्दिष्ट नाही. ओके. आधुनिक म्हणजे नव्याने तयार झालेलं. परंपरागत जुने म्हणजेच काय? ज्या बेसवर तुटीचा अर्थभरणा ही कन्सेप्ट तयार झाली. तुटीचा अर्थभरणा जे आहे, जेव्हा सरकारचे उत्पन्न कमी आणि खर्च काय असतात? जास्त असतात, तेव्हा सरकारची काय निर्माण होते? तूट. आणि ती तूट भरून काढण्यासाठी काय करावं लागतं? तुटीचा अर्थभरणा. तो दोन मार्गाने करता येतो, एक अंतर्गत आणि दुसरा कुठला आहे? बाह्य. ओके. पहा कोणते जुने उद्दिष्ट आहे? आर्थिक विकास करणे. ओके. त्यानंतर आर्थिक मंदी दूर करणे, कल्याणकारी विकास योजना राबवणे आणि नियोजन काय करणे? साध्य. आता एक पॉईंट लक्षात ठेवा, पहिलं उद्दिष्ट जे आहे अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देणे. स्थैर्य म्हणजेच काय? चलनवाढ आणि मंदीवर काय ठेवणे? नियंत्रण. परंतु तुटीचा अर्थभरणा करण्याचं उद्दिष्ट काय आहे? अर्थव्यवस्थेत जी मंदी असणार आहे ती मंदी काय करणे? दूर. आता अर्थव्यवस्थेत जेव्हा मंदी असेल तेव्हा अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात तरलता आणि पैसा सरकार काय करत असते? वाढवत असते. तरलता आणि पैसा काय करते? वाढविते. ओके. नेक्स्ट आहे खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा, म्हणजे चुकीचं विधान ओळखा. पहा पीटर ए पिहर यांना झिरो बेस बजेट शून्य आधारित संकल्पनाचं काय म्हणून ओळखलं? ते जनक म्हणून ओळखतात. शून्य आधारित अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक जमा आणि खर्चाचे नव्याने विचार करावा लागतो. जसं झिरो बेस बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य कुठलं होतं? महाराष्ट्र. शून्य आधारित अर्थसंकल्पामुळे परिणामकारकता म्हणजे आउटकम विचारात घेतात. बरोबर आहे. शून्य आधारित अर्थसंकल्पाचा आधार शून्य असल्याने प्रत्येक कृतीचे समर्थन करावे लागत नाही, प्रत्येक कृतीचे समर्थन करावे लागते. कृती म्हणजेच काय? तर इथं अर्थ होतो योजना. कृती म्हणजे काय? इथं अर्थ काय होतो? योजना. झिरो बेस बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आणि शेवटचं आंध्र प्रदेश. झिरो बेस बजेट स्वीकारणारं शेवटचं राज्य कुठलं होतं? आंध्र प्रदेश. हा पॉईंट लक्षात ठेवा. हा बऱ्यापैकी तुमच्या लक्षात असेल किंवा नसेल. महाराष्ट्र सर्वांना माहित आहे, आंध्र प्रदेश लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणी सार्वजनिक वस्तूंचे निकष गुण वस्तू आणि दुसऱ्या कुठल्या आहेत? सार्वजनिक वस्तू, हे वर्गीकरण कोणी केलं होतं? आता एक पॉईंट लक्षात घ्या, हे दोन सिद्धांत हे बऱ्यापैकी आयोगाने भरपूर वेळेस विचारलेले आहेत. मेन्स असतील आणि प्रीला तर बऱ्यापैकी विचारले नाहीत, पण 100% असा जर प्रश्न आला तर हा दोन सिद्धांत सार्वजनिक वित्ताबाबत विचारू शकतात.
मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर प्रश्न आहेत. एक, केन्स म्हणजेच काय होते? अर्थव्यवस्थेत पैसा सोडणे. आणि अर्थव्यवस्थेत पैसा सोडून काय दूर करणे? मंदी दूर करणे. या बाबतीत केन्सनं खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे की तुटीच्या अर्थसंकल्पाचे हे काय करते? समर्थन करते. आणि मसग्रेव जे आहे, मसग्रेव यांनी काय सांगितलं होतं? सार्वजनिक वस्तूंचे निकष गुण वस्तू आणि सार्वजनिक वस्तू यांचं काय सांगितलं होतं? वर्गीकरण. मसग्रेवने याच्यापेक्षा वेगवेगळे काही पॉईंट सांगितलेले आहेत. जेव्हा बऱ्यापैकी केन्सच्या बाबतीत हा जर पॉईंट मिळत नसेल तर उत्तर बऱ्यापैकी कुठलं राहते? मसग्रेव. आता केन्सच्या बाबतीत हा पॉईंट मिळत नाही म्हणजे उत्तर कुठलं भेटत आहे आपल्याला? मसग्रेव. नेक्स्ट आहे, पुढील पैकी योग्य विधान ओळखा. रेपो व्यवहारामध्ये बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढते. बरोबर आहे, कारण की रेपोमुळे आरबीआय कडून तरलता कोणाकडे येते? व्यापारी बँका. कोणाकडे येते? व्यापारी बँका. त्यामुळे बाजारात काय वाढतो? पैसा. रिव्हर्स रेपोमुळे बाजारातील पैसा कोणाकडे जातो? आरबीआय कडे जातो. कोणाकडून? व्यापारी बँकांकडून. कोणाकडून जातो? व्यापारी बँकांकडून. ओके. रोखता कमी होते म्हणजे हे पतनियंत्रणासाठी वापरले जाते, म्हणजे चलनवाढीवर नियंत्रण. आणि रेपो हे मोठ्या प्रमाणात कशावर नियंत्रण आणणे? मंदीवर. काय येणार पर्याय? दोन्ही योग्य. नेक्स्ट आहे, चलनविषयक धोरणाची साधने. वापरातील खालीलपैकी कोणते साधन अप्रत्यक्ष साधनाचे नाही आहे? अप्रत्यक्ष साधनाचे नाही म्हणजे प्रत्यक्ष साधनाचे आहे. प्रत्यक्ष साधने हे दोनच आहेत, ज्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो? डायरेक्ट कॅशवर परिणाम करणारा CRR आणि SLR. CRR आणि SLR. तर संख्यात्मक साधनांमध्ये बँक दर हे पण पर्याय नाही येणार. आपण नाही येणार. कुठला आहे? प्रत्यक्ष साधनाचे साधन नाही म्हणजे अप्रत्यक्षचे नाही म्हणजे कशाचे आहे? प्रत्यक्षचे आहे. CRR आणि SLR. SLR मधून कर्ज देता येत नाही. तसेच M. नरसिंहम समितीने SLRचे वर्णन 38.5% किती करण्यास सांगितले होते? 25%. किती सांगितले होते? 25%. नेक्स्ट आहे M0. उच्च शक्ती पैसा हा सर्वाधिक तरल असतो, कारण की M0 मध्ये मोठ्या प्रमाणात कोणाच्या हातातील पैसा असतो? लोकांच्या हातातील पैसा प्लस आरबीआय मधील काय मोजले जातात? ठेवी. आता लोकांच्या हातातील पैसा हा सर्वाधिक असल्यामुळे याचा फिरण्याचा वेग सुद्धा कमी राहणार की जास्त राहतो? जास्त राहतो. फिरण्याचा वेग सुद्धा कसा राहतो? जास्त राहतो. त्यामुळे हा पैसा कसा असतो? तरल असतो. मग सर्वात तरल आणि फिरण्याचा वेग जास्त असलेला पैसा कुठला आहे? M0. M3 हा सर्वात कमी तरल पैसा आहे, कारण की यामध्ये FD येतात, फिक्स्ड डिपॉझिट. आणि FDचा वेग फिरण्याचा कसा असतो? कमी असतो. त्यामुळे अ आणि ब दोन्ही योग्य आहेत. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3 येणार आहे. थोडा फास्ट होणार, परंतु आपल्याला आता वेळच कमी असल्यामुळे हे आपल्याला फास्ट घेणंच गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, कंबाईन आहे ही फास्टच असते. 20-20 खेळावं लागते. आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचा निव्वळ खर्च लाभ सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे? ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ हे यांना काय म्हणून ओळखलं ते? अर्थशास्त्राचे जनक. काय म्हणून ओळखलं जाते? अर्थशास्त्राचे जनक. हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. परंतु यांनी निर्हस्तक्षेप नीती सिद्धांत सांगितला होता. कुठला सिद्धांत सांगितला होता? निर्हस्तक्षेप नीती सिद्धांत. म्हणजे सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप कमीत कमी करावा हा सिद्धांत त्यांनी त्यांच्या 1776ला जो ग्रंथ लिहिला होता, कुठला लिहिला होता? राष्ट्राची संपत्ती. कुठला लिहिला होता? राष्ट्राची संपत्ती. या ग्रंथामध्ये त्यांनी हा सिद्धांत काय केला होता? मांडला होता. नेक्स्ट आहे, प्रत्यक्ष करासंदर्भात खालील विधानांमधून योग्य विधान ओळखा. प्रत्यक्ष करावा म्हणजे डायरेक्ट टॅक्स बाबत. प्रत्यक्ष करामध्ये कर संक्रमण होते. चूक. प्रत्यक्ष करामध्ये कर संक्रमण होत नाही. कुठल्या करामध्ये होते? अप्रत्यक्ष. कर चुकीगिरीला आळा बसतो. चुकीचं आहे. प्रत्यक्ष करामध्ये कर चुकीगिरी मोठ्या प्रमाणात असते. कराघात आणि करभार वेगवेगळ्या व्यक्तीवर पडतो. तर प्रत्यक्ष करामध्ये वेगवेगळ्या नाही. कोणावर पडतो? एकाच व्यक्तीवर पडतो किंवा कंपनीवर पडतो. प्रत्यक्ष कर हे प्रतिगामी स्वरूपाचे आहेत. चूक आहे. तर हे पुरोगामी आणि आधुनिक स्वरूपाचे आहे. ओके. काय येणार पर्याय? योग्य निवडायचा आहे. एक पण योग्य नाही. सर्व काय आहेत? अयोग्य आहेत. मंदी सदृश परिस्थितीत सरकारकडून कोणत्या राजकोषीय सुधारणांचा? मंदीमध्ये सर्वात प्रभावी धोरण हे राजकोषीयच असते. राजकोषीय सुधारणा अंतर्गत करांचे दर कमी करणे, सार्वजनिक खर्चात काय करणे? वाढ. आणि कुठला अर्थसंकल्प सादर करणे? तुटीचा. ओके. पहा, मंदी सदृश परिस्थितीत सरकारकडून करण्यात येणाऱ्या कोणत्या राजकोषीय सुधारणांचा अवलंब केला जाईल? व्याजदरात कपात ही चलनविषयक सुधारणा आहे, त्यामुळे हा पर्याय नाही. करांच्या दरात कपात बरोबर आहे. अर्थव्यवस्थेत पैशाच्या तरलतेत घट करेल, घट नाही. काय करेल? वाढ. अर्थव्यवस्थेत पैसा तरलता यामध्ये वाढ करेल, हे बरोबर आहे. काय येणार पर्याय? ब आणि ड. पर्याय क्रमांक किती आहे? पहिला. नेक्स्ट आहे वित्त आयोग. आर्टिकल 280 नुसार कोण स्थापन करत असते? राष्ट्रपती. वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती मार्फत किती वर्षांनी केली जाते? दर 5 वर्षांनी. वित्त आयोगाचा अहवाल अध्यक्ष
कोणासमोर मांडतात, सादर करतात, संसदेसमोर, चुकीचा आहे. अहवाल हा नेहमीच कोणाला दिला जातो, राष्ट्रपतींना. आणि शिफारशी ज्या आहेत ह्या नेहमीच कोणाला दिल्या जातात, संसदेला. शिफारशी कोणाला केल्या जातात, संसदेला. तर यामध्ये लक्षात ठेवा, वित्त आयोगाने केलेल्या शिफारशी संसदेवर बंधनकारक नसतात. ओके, बंधनकारक नसतात. अयोग्य विचारलेला पर्याय क्रमांक 3. 19 पहा, खालीलपैकी कोणती पद्धत राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी वापरली जात नाही. ओके, तर ती पद्धत कुठली आहे, आयात निर्यात. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण किती पद्धती आहेत, 3. उत्पादन, उत्पन्न आणि खर्च. दारिद्र्याचे दृष्टचक्र ही संकल्पना कोणी मांडली होती, रॅग्नर नर्क्स. आता दारिद्र्याचे दृष्टचक्र म्हणजेच काय, जेव्हा उत्पन्न कमी असतील तेव्हा बचती कमी होतील. ओके, बचती कमी म्हणजेच उत्पादन कमी, खर्च कमी, रोजगार कमी म्हणजेच बेरोजगारी जास्त. बेरोजगारी जास्त तेव्हा गरिबी जास्त, गरिबी जास्त तेव्हा पुन्हा उत्पन्न कमी, पुन्हा ही सायकल चालूच राहणार. याला काय म्हटलेलं आहे, चक्र. दृष्टचक्र म्हणजे वाईट चक्र. कुठलं चक्र आहे, वाईट चक्र आहे. कोणी सांगितलेलं आहे, रॅग्नर नर्क्स. खालीलपैकी कोणत्या प्रकारची बेरोजगारी उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर असतानाही उद्भवू शकते. कुठली आहे ही, रचनात्मक आहे. कुठल्या भागात आढळते ही, शहरी भागात. कुठल्या भागात आढळते, शहरी भागात. नेक्स्ट पहा, पुढील कोणत्या स्त्रोतांचा समावेश भारताच्या परकीय भांडवलामध्ये होतो. परकीय भांडवल म्हणजेच 2 खाते आहेत. एक कुठलं आहे, चालू खाते, आणि दुसरं कुठलं आहे, भांडवली खाते. भांडवली खात्यावर मोठ्या प्रमाणात काय येते, कर्ज व्यवहार, आणि दुसरे कुठले येतात, गुंतवणूक व्यवहार. यामधले गुंतवणूक व्यवहारामध्ये काय काय येते, तर देणग्या येतात, परकीय कर्ज येते, आणि परकीय गुंतवणुकाही येतात. काय येणार पर्याय, वरीलपैकी सर्व. नेक्स्ट आहे पैसा गुणक. पैसा गुणक म्हणजे M0 आणि M3चं रिलेशन. त्याचं म्हणणं आहे की M0 जर वाढला तर M3 सुद्धा वाढतो, म्हणजे डायरेक्ट रिलेशन्स आहे. पहा, पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यातील संबंध. पैशाचा पुरवठा व जननक्षम पैसा, जननक्षम पैसा म्हणजेच M0 संबंधित विचारलेला आहे. ओके, तर पहिलं स्टेटमेंट नाहीच आहे. बाजार किमतीचा संबंध येत नाही. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2. एवढं लक्षात ठेवा. पैसा गुणक याचा संबंध कोणासोबत येतो, M0 आणि M3. नेक्स्ट आहे, भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्याने झिरो बेस बजेट ही संकल्पना राबवली, महाराष्ट्र. आणि FRBM स्वीकारणारा पहिलं राज्य कुठलं होतं, कर्नाटक. कुठलं होतं, कर्नाटक. वित्त आयोग शिफारसीनुसार सर्वाधिक महसूल कोणाला मिळतो, UP. कोणाला मिळतो, UP. त्यानंतर तामिळनाडूबाबत सांगतो, मिड डे मील स्कीम सुरू करणारं पहिलं राज्य कुठलं आहे, तामिळनाडू. नेक्स्ट आहे, तुटीच्या अर्थ भरण्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम संभवेल. परिणाम विचारलेला आहे. तुटीचा अर्थ भरण्यामुळे अर्थव्यवस्थेत काय वाढेल, पैसा. काय वाढणार आहे, पैसा. आता पैसा वाढल्यामुळे लोकांच्या हातात काय वाढेल, पैसा. त्यामुळे वस्तू अधिक सेवांची मागणी वाढेल, उत्पादन वाढेल, म्हणजे पहिला पर्याय गेला. बँकांचा तोटा होणार, चूक आहे. बँकांची उलट पतनिर्मिती क्षमता काय होते, वाढते. किंमत पातळीत वाढ होते, हे बरोबर आहे. मागणी वाढल्यामुळे चलनवाढ निर्माण होते. पर्याय क्रमांक काय येणार, 3. ग्रामीण पायाभूत सुविधा रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. ज्या बँका 18% PSLचं टार्गेट पूर्ण करू शकत नाही त्यांना RIDF फंडमध्ये काय ठेवावा लागतो, पैसा. याची निर्मिती 95-96ला आपले तेव्हाचे अर्थमंत्री जे होते मनमोहन सिंग साहेब यांनी केली होती RIDF संदर्भात. RIDF हा फंड कोणाच्या ताब्यात असतो, नाबार्ड. RIDF हा फंड कोणाच्या ताब्यात असतो, नाबार्ड. दुसरा पॉईंट लक्षात घ्या, PSL जे आहे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग हे 1972ला सुरू झालं होतं. या अंतर्गत व्यापारी बँकांनी एकूण कर्ज पुरवठ्यापैकी 40% राखीव कोणाला ठेवणे, PSLला. याला 50 वर्ष पूर्ण झाली. याला किती वर्ष पूर्ण झाली आहे, 50 वर्ष. त्यामुळे PSL कडे थोडं फोकस करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे, जेव्हा प्रचलित मजुरीच्या दरावर काम करण्याची इच्छाही आहे एखाद्या व्यक्तीची तरी देखील त्याला जर काम मिळत नाही तेव्हा त्या बेकारीला आपण काय म्हणणार, अनैच्छिक बेकारी. कुठली बेकारी म्हणणार आहे, अनैच्छिक बेकारी. नेक्स्ट आहे, वस्तू आणि सेवा. GST कशा संदर्भात आहे. ओके, अशी व्यवस्था बदलते. पहिलं पहा, उत्पादन आधारित आणि उपभोग आधारित. स्थानिक आधारित ते राष्ट्रीय आधारित, उपभोग आधारित ते उत्पादन, राष्ट्रीय आधारित ते स्थानिक. आता इथं काहीच माहित नाही आपल्याला, आपण टोटल ब्लँक आहे. तर अशा परिस्थितीत लक्षात घ्या की 2 ऑप्शन मधले कुठले तरी काही पॉईंट दिसतात का, आणि असे कुठले काहीतरी पॉईंट आहेत की जे ग्राहकाकडे सुद्धा झुकलेले आहेत आणि उत्पादकाकडे झुकलेले आहेत. तर यामध्ये हा पॉईंट ग्राहक आणि उत्पादकाशी संबंधित नाही आहेत, कारण की GST म्हटलं तर वस्तू आणि सेवा याचा कराघात आणि करभार याच्याशी संबंध येतो. कराघात म्हटलं तर कोणावर होतो, उत्पादक प्रारंभिक टप्प्यात, आणि करभार जर म्हटलं
तर हा कोणावर होतो? ग्राहक. आता हे लॉजिक आपल्याला हातात घेऊन हा प्रश्न सोडवायचा आहे, कारण की असं वाचण्यात आपल्या कधीच आलेलं नसते, पण असा प्रश्न सोडवताना थोडंफार लॉजिकल गोष्ट आपल्याला पार पाडायची आहे. तर जीएसटीचा कराघात हा उत्पादकावर आहे आणि करभार हा कोणावर आहे? ग्राहकावर आहे. उत्पादकाचा संबंध हा उत्पादनाशी येतो आणि उपभोग हा नेहमीच कोणाकडे जातो? ग्राहकाकडे जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक किती आहे? 1. सरकारचे खालीलपैकी कोणते बिगर विकास खर्च आहेत? हे सगळे प्रश्न यावेळेच्या राज्यसेवा मेनचे आपण विशेष घेतलेले आहेत, कारण की रिफ्लेक्शन आहे, आयोगाचं पॅटर्न हे टोटल बदललेलं आहे प्रश्नांचं. त्यामुळे इकॉनॉमिक्सचा जो नवीन ट्रेंड्स आहे हा तुमच्यापर्यंत आणावा आणि तुम्हाला रिझल्टपर्यंत पोहोचावा, यासाठीच आपण हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. विशेष करून मेनचे प्रश्न खूप घेतले मी, जे नवीन पण आलेले आहेत आणि काही जुने पण आहेत, जिथं की ट्रेंड्स वाटतो की तिथं आयोग तुम्हाला फसवू शकते, त्यामुळे आपण हे घेतलेले आहेत. पहा, सरकारचे खालीलपैकी कोणते बिगर विकास खर्च आहेत? बिगर विकास म्हणजेच एक योजना आणि दुसरा कुठला असतो? गैर योजना. हे वर्गीकरण 1987-88 पासून होतं. हे वर्गीकरण रद्द करा ही शिफारस कोण केली होती? सी रंगराजन केली होती. सी रंगराजन यांनी केली होती 2010ला. तर हे वर्गीकरण रद्द कधी झालं आहे? 2017-18ला. कधी रद्द झालेलं आहे? 2017-18ला. बिगर विकास खर्च आहेत. काय म्हटलेलं आहे त्यांनी? बिगर विकास खर्च आहेत. तर संरक्षणावरील खर्च हा महसुली खर्च आहे, हा सुद्धा बिगर विकास खर्च. व्याज देयकावरील खर्च, भारत सरकारचा पहिल्या क्रमांकात सर्वाधिक खर्च व्याज देयतेवर होतो आणि दुसऱ्या क्रमांकावर सध्या रिसेंटली कशावर होतो? संरक्षण. त्यानंतर कर आरोग्यावरील खर्च हा योजना खर्च आहे. आरोग्यावरील खर्च हा कुठला आहे? योजना खर्च आहे. आरोग्य, ऊर्जा, शाळा, शिक्षण हे सगळे खर्च कशाकडे जातात? योजना. कर संकलनावरील खर्च हा सुद्धा कुठला खर्च आहे? महसुली खर्च आहे. जे खर्च दैनंदिन स्वरूपाचे आढळतात, एका वर्षाच्या आतचे आढळतात, ते म्हणजेच कुठले आहेत? अ, ब, ड. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणते विधान लेसेस फेअर? लेसेस फेअर म्हणजे निर्हस्तक्षेप नीती. निर्हस्तक्षेप नीती. निर्हस्तक्षेप नीती म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था. कुठली अर्थव्यवस्था? भांडवलशाही अर्थव्यवस्था. असे प्रश्न आयोगाने टाकणं सुरू केलेले आहेत, ते तुम्हाला सुटले पाहिजे म्हणून आपण हा घेतलेला आहे. निर्हस्तक्षेप नीती सिद्धांत कोणी सांगितलेला आहे? ॲडम स्मिथ. कोणी सांगितलेला आहे? ॲडम स्मिथ. कधी सांगितलेला आहे? 1776ला. कधी सांगितलेला आहे? 1776ला. पहा, लेसेस फेअर काय सांगते? मुक्त बाजारपेठेचे सरकारकडून नियमन चुकीचं आहे, हे समाजवादीकडे जाते. हे कुठे जाते? समाजवाद. मिसरकडून बऱ्यापैकी हे वैशिष्ट्य कुठं झुकते? समाजवादकडून. ओके. मुक्त बाजारपेठेचा सरकारचा हस्तक्षेप नाही. ओके, त्यालाच म्हटलेलं आहे हस्तक्षेप विरहित किंवा निर्हस्तक्षेप नीती. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. त्यानंतर कमी महत्वाच्या क्षेत्रांमध्ये बाजारपेठेचा वापर. मुक्त बाजारपेठेला कोणत्याही क्षेत्रात परवानगी नाही. चुकीचं आहे. समाजवाद, टोटल समाजवादकडे जाते. हे तरी पहिला ऑप्शन बऱ्यापैकी मिश्रकडून थोडं समाजवादकडे झुकते. हे तर टोटल समाजवादकडे जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे? मुक्त बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप नाही. भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील मुख्य आव्हाने कोणते? आता एक पॉईंट लक्षात घ्या, हा प्रश्न बऱ्यापैकी रिपीट दिसतो. आपल्या अर्थव्यवस्थेसमोरील मुख्य आव्हान जे आहे हे सगळे निगेटिव्हिटी असतात. आव्हान म्हणजे हा कधीच पॉझिटिव्ह राहत नाही. आव्हान म्हणजेच काय असतात? नकारात्मक. पॉझिटिव्ह असतं तर त्याला आपण आव्हानच म्हटलं नसतं कधीच. पॉझिटिव्ह असतं तर त्याला आपण काय म्हटलं नसतं? आव्हान म्हटलं नसतं. मग नकारात्मक ऑप्शन्स कोणते आहेत? अल्पदरोडे हे सुद्धा निगेटिव्ह आहे. अल्पदरोडे म्हणजे कमी उत्पन्न असणे, उत्पन्नातील विषमता, गरीब श्रीमंतामधील दरी हे सुद्धा निगेटिव्ह आहे. दारिद्र्य असणे म्हणजे निगेटिव्ह आहे. बेरोजगारी समस्या निगेटिव्ह आहे. यापैकी सर्व पॉईंट क्लिअर आहे. जेव्हा आव्हाने विचारेल तेव्हा सगळे ऑप्शन्स निगेटिव्ह राहतात. ओके. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणते भारताच्या विकासातील महत्वाचे मुद्दे आहेत? विकासातील काय आहेत? महत्वाचे मुद्दे. आता भारताच्या विकासातील महत्वाचे मुद्दे म्हणजेच हे बऱ्यापैकी काय झाले? भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये. ओके. त्यामध्ये पहा, कमी दरोडे उत्पन्न आहे, आर्थिक वाढीचा दर कमी हा सुद्धा आहे, सध्या प्रश्न आहे आपल्यासमोर. बेरोजगारीचा प्रश्न आहे, दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांचे वाढते प्रमाण, लोकसंख्येचा आकार, साधने आणि भांडवल याचा असमतोल. म्हणजे लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तेवढ्या प्रमाणात भांडवल उपलब्धता आपल्याजवळ नाही, म्हणून आपण नेहमीच कुठला अर्थसंकल्प सादर करतो? तुटीचा. वरीलपैकी काय आहे? सर्वच आहे. नेक्स्ट आहे, कृषीच्या हिस्साचे भारतातील एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण. कृषी, शेती, उद्योग आणि काय आहे? सेवा. असे 3 सेक्टर्स आहे, ज्यामधलं 91 नंतर सेवा वाढलं, उद्योग काय झालं? आपलं स्थिर झालं. तसे भांडवलची अर्थव्यवस्था किंवा मुक्त अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांमध्ये कुठलं सेक्टर्स वाढते? सेवा. आणि शेती क्षेत्र हे आपलं काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे, म्हणजे घटत आहे. पर्याय क्रमांक काय येणार? 2. जपानमध्ये प्राथमिक क्षेत्राअंतर्गत होणारी मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे. भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा आहे. भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा आहे, परंतु मत्स्य व्यवसायापासून मिळणारे उत्पादन मात्र काहीसे कमीच आहे. या क्षेत्राच्या
मर्यादित वृद्धीचे कोणते कारण आहेत? नीलक्रांती आपण त्याला म्हणतो मत्स्य संदर्भात. कुठली क्रांती आहे? नीलक्रांती. ओके. दुग्ध व्यवसाय संदर्भात कुठली आहे? श्वेत क्रांती. ओके. पहा, नीलक्रांती आपल्याला एवढा समुद्र किनारा आहे, परंतु आपल्या देशात अंतर्गत मासेमारीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. अंतर्गत मासेमारी गोळ्या पाण्यातील जास्त आहे. कुठल्या पाण्यातील? गोळ्या. सागरी मासेमारीचं प्रमाण आपलं कसं आहे? कमी आहे. सागरी मासेमारीचं प्रमाण कसं आहे? कमी आहे, म्हणजे खाऱ्या पाण्यातील कमी आहे. भारत मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या क्रमांकावर आहे तरी पण. त्यानंतर पहा, सेवा क्षेत्राचा संथ वृद्धी दर. सेवाचा संबंध येत नाही. मत्स्य म्हटलं तर प्राथमिक, कारण प्रश्न प्राथमिकशी विचारला, ऑप्शन सेवाशी दिलं, हे ऑप्शन तसंच उडते, संबंध येत नाही. व्यापार म्हटलं, वाहतूक म्हटलं, हे सुद्धा तिसऱ्या सेक्टरशी चाललं वाहतूक म्हटल्यामुळे. पर्याय कुठले राहिले? फक्त बी आणि डी, म्हणजे ए आणि सी. सी ऑप्शन नाहीच आहे. ओके. कुठलं राहिलं? बी आणि डी. पहा, मासे करिता स्वदेशातील मर्यादित मागणी. आपल्या देशामध्ये तेवढ्या प्रमाणात मागणी नाही. मासे पकडण्यासाठी पारंपरिक पद्धत. आता अशा पॉइंटला लक्षात घ्या, याला कन्व्हर्ट पण करू शकते आयोग. मासे पकडण्यासाठी आपण आता नवीन तंत्रज्ञान विकसित केलं, त्यामुळे मासेमारीचं उत्पादन वाढलं. ते स्टेटमेंट सुद्धा बरोबर ठरते. मग अशा याच्यात काय करायचं? एलिमिनेशन्स वापरायचे. आता सेवांचा संबंध येतच नाही, कारण की याचा संबंध कुठल्या सेक्टरशी आहे? प्राथमिक. त्यामुळे एलिमिनेशन्स वापरून हे प्रश्न बाजूला करणे. नेक्स्ट आहे, देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे. लोकांच्या बचतीचे प्रमाण कमी होत आहे, त्याचं कारण विचारलेलं आहे. बचती का कमी होतात? पहा कारण. रोजगारात वाढ होत आहे. रोजगारात जर वाढ झाली तर लोकांच्या बचती वाढतील, हे स्टेटमेंट चूक. बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे, हे बरोबर आहे. जेव्हा लोकांना बचतीवर व्याजदर कमी मिळतील तेव्हा बचती काय होतील? कमी होतील. त्यानंतर सी पाहूया, विदेशी गुंतवणुका वाढत आहेत. विदेशी गुंतवणुका वाढल्या तर त्यामुळे रोजगार वाढेल. रोजगार वाढेल तर पुन्हा बचतीमध्ये काय होणार? वाढ. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन नाही. काय येणार? फक्त बी. ओके. नेक्स्ट आहे, 1991 पासून भारतात पुढीलपैकी कोणत्या युगाला सुरुवात झाली? सोपं आहे. LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. मुक्त अर्थव्यवस्था आणि आर्थिक सुधारणांचे युग. 24 जुलै 1991. 24 जुलै 1991. पंतप्रधान कोण होते? PV नरसिंहराव. पंतप्रधान कोण होते? PV नरसिंहराव. आणि अर्थमंत्री कोण होते? मनमोहन सिंग. कोण होते? मनमोहन सिंग. ओके. नेक्स्ट आहे, भारतीय अर्थव्यवस्था सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे आहे? कुठले आहे? सर्व्हिस सेक्टर. कुठले आहे? सर्व्हिस सेक्टर्स. 1960-61 पासून कोणत्या क्षेत्राचा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा सातत्याने घटत आहे? कुठल्या घटत आहे? आता प्राथमिक घटत आहे. आणि कोणाचा वाढत आहे? तृतीयकचा वाढत आहे. आणि उद्योग हे स्थिर आहे. हे प्रश्न ट्रॅडिशनल पॅटर्न मधले आहेत. ओके. देशातील बॅचेसबद्दल मी सुरुवातीलाच बोललो आहे, पुन्हा बोलणं मला योग्य वाटत नाही. जे आहे कंटिन्यू तुम्ही करा, कारण की भरपूर मुलांनी ॲडमिशन्स घेतलेले आहे. मला तुमच्याकडून जो प्रतिसाद मिळाला हा खूप आहे. ओके. आणि या माध्यमातून शेवटी तुमचा रिझल्ट आला पाहिजे. माझं नेहमीच सांगणं आहे की तुम्ही तुमचा रिझल्टवर फोकस करा. बाकी ह्या गोष्टी काहीच कामाच्या नाही. कोण किती कमावते, कोण काय करते, कोण चांगलं कोण वाईट, याला इम्पॉर्टन्स नाही आहे. तुम्हाला फक्त चांगलं घ्या आणि रिझल्ट काढा. आणि शेवटी सलाम त्याच लोकांना करतात लोक ज्यांच्याजवळ रिझल्ट आहे. बाकीच्यांना समाज बऱ्यापैकी दूर ढकलत राहतो. देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत. आता बाजारी किंमत म्हटलं आहे, जर इथं उत्पादन म्हटलं असतं तर डायरेक्ट आपण GDP कडे गेलो असतो. देशांतर्गत उत्पादन जर म्हटलं असतं तर कशाकडे गेलो असतो? GDP कडे. ओके. भारतीयांनी इतर देशातून कमावलेले उत्पन्न वजा परकीय लोकांनी भारतात कमावलेले उत्पन्न, त्याला म्हणतात निव्वळ विदेशी उत्पन्न. कुठलं उत्पन्न म्हणतात? निव्वळ विदेशी उत्पन्न. आता हे तर क्लिअर झालं आहे, ही देशांतर्गत संकल्पना नाही. NDP आणि GDP ह्या देशांतर्गत संकल्पना आहेत. म्हणजे दोन ऑप्शन आपले गेले. आपल्याजवळ कुठलं राहिलेलं आहे? एकूण राष्ट्रीय उत्पादन आणि दुसरं कुठलं? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. तर एकूण जे आहे स्थूल हे येणार यामध्ये. याचं कारण काय आहे पहा, देशातील अंतिम वस्तू व सेवांची बाजार किंमत, म्हणजे याचं म्हणणं आहे की GDP आहे. ओके. काय आहे? GDP आहे प्लस निव्वळ विदेशी उत्पन्न आहे. तेव्हा काय भेटते आपल्याला? GNP भेटते. जर इथं त्यांनी मायनस घसारा कुठंतरी जर टाकला असता तर तेव्हा आपल्याला काय घेतलं असतं? पर्याय क्रमांक 4. सन 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजेच त्याचे अध्यक्ष प्रसंतचंद्रा कोण होते? महालनोबिस. कोण होते? प्रसंतचंद्रा महालनोबिस. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे कोण होते? अध्यक्ष. त्यानंतर सदस्य धनंजय गाडगीळ आणि VK आर्वी राव यांनी कोणती पद्धत सुचवली होती मोजण्यासाठी?
ओके, उत्पादन सुचवली होती आणि उत्पन्न कोणती सुचवली नव्हती? खर्च. ए आणि बी. काय येणार पर्याय? ए आणि बी. नेक्स्ट आहे भारताची दारिद्र्य रेषेची नवीन व्याख्या करण्यासाठी 2009ला नेमलेली कुठली समिती होती? तेंडुलकर समिती होती. त्यांनी काय सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं होतं की शिक्षण आणि आरोग्यावरील खाजगी खर्च दारिद्र्य रेषेच्या व्याख्येत काय करा? समाविष्ट करा. पर्याय क्रमांक काय येणार? 4. या बाबतीत आपला डिटेल्स व्हिडिओ आहे आधी, वेळ भेटला तर बघा, नाही भेटला तरी चालते. तेंडुलकरच्या बाबतीत शिक्षण आणि आरोग्य ज्या ऑप्शनमध्ये दिसेल ते ऑप्शन बऱ्यापैकी उडवायचं. नेक्स्ट आहे खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? पहा, एकात्मिक ग्रामीण कार्यक्रमांचं उद्दिष्ट म्हणजेच IRDP इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम योजनांचा स्पेशल व्हिडिओ आहे. ओके, त्यामध्ये हे पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत. IRDP चे उद्दिष्ट रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणे. त्याचं उद्दिष्टच होतं कन्व्हर्ट BPL टू APL, बिलो पॉवर्टी लाईनला कशामध्ये कन्व्हर्ट करायचं? APL. जवाहर ग्राम समृद्धी योजना शारीरिक अपंग व्यक्ती म्हणजे दिव्यांग व्यक्ती जे होते त्यांना दारिद्र्य रेषेखालील SC आणि ST यांना काय दिलं? प्राधान्य. बरोबर आहे. गंगा कल्याण योजनेत दारिद्र्य रेषेखालील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना, गंगा त्याच्या नावातच आहे सिंचन सुविधा, म्हणजे वरीलपैकी काय येणार आहे? सर्व. त्या दोन्ही योजना ज्या आहेत ह्या दारिद्र्याबाबतच्या आहेत. दारिद्र्य निर्मूलन संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत? सत्य आहे म्हणजे योग्य आहे. आर्थिक सुधारणानंतर ग्रामीण दारिद्र्यात घट झाली. चूक. ग्रामीण दारिद्र्यामध्ये 1991 नंतर काय झाली आहे? वाढ. कारण की लोकसंख्या सुद्धा वाढत चालली, त्यामुळे ते टोटल पर्सेंटेजनुसार काय दिसू शकते? वाढ. आर्थिक सुधारणानंतर ग्रामीण विकासात साचलेपणा आला. साचलेपणाचा अर्थ मंदपणा आला, म्हणजे मोठ्या प्रमाणात विकास होत नाही. आर्थिक सुधारणानंतरच्या नंतर ग्रामीण विकासात साचलेपणा आला, हे बरोबर आहे. त्यानंतर पहिलं काय आहे? चूक आहे. आर्थिक विकासातील साचलेपणामुळे म्हणजे मंदपणामुळे ग्रामीण दारिद्र्य कमी झालेले नाही, बरोबर आहे. ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन योजनांचा ग्रामीण सामाजिक कल्याणावर विशेष परिणाम झाला नाही, हे सुद्धा बरोबर आहे. तर योग्य विधान विचारलेले आहे. काय येणार आहे? B, C, D. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. नेक्स्ट आहे भारतात दारिद्र्यविषयक कोणती संकल्पना विचारात घेतली जाते? भारतात कुठली घेतली जाते? निरपेक्ष दारिद्र्य. ओके, पर्याय क्रमांक काय येणार? 1. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांची उणीव असणे, त्यालाच काय म्हटलं जाते? निरपेक्ष दारिद्र्य. नेक्स्ट आहे भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने खरे नाहीत? भारतात अजून छुपी बेरोजगारी आहे 100%. कुठल्या भागामध्ये? शेती प्लस किंवा कृषी. जेवढी लोकसंख्या वाढत जाईल तिथं छुपी बेरोजगारीचं प्रमाण हे इनडायरेक्टली काय होत जाईल? वाढत जाईल. भारतात चक्रीय बेरोजगारी आहे. चक्रीय बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात विकसित देशांमध्ये आढळते आणि जिथं मोठ्या प्रमाणात भांडवलशाही देश आहेत त्या ठिकाणी आढळते. कुठल्या देशांमध्ये आढळते? भांडवलशाही देश. भारतातील बेरोजगारी मुख्यत्वे करून संरचनात्मक आहे, बरोबर आहे. कुठल्या भागात आढळते? शहरी. भारतातील रोजगारविषयक आकडेवारी NSSO गोळा करते, बरोबर आहे. किती पद्धतीत? UPS, CWS आणि CDS. किती पद्धतीत करते? 3. UPS, CWS आणि CDS. एका आर्थिक वर्षात मनरेगा 2 फेब्रुवारी 2006ला अनंतपूर आंध्र प्रदेश इथून सुरू झाली होती. ऍक्ट कधीचा आहे? 2005चा आहे. ओके, मनरेगा योजनेअंतर्गत येणाऱ्या कुटुंबातील किमान दिवस किती दिवस? 100 दिवस. आणि 150 दिवस अपवाद आहेत काही ठिकाणी, ज्याला आपण दुष्काळग्रस्त भाग म्हणू शकतो, त्या ठिकाणी 150 दिवस. आणि तसेच ज्या आदिवासींना वन हक्क कायद्यानुसार अधिकार प्राप्त आहेत तिथे किती दिवस? 150 दिवस. ते अपवाद आहेत. भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करण्यात आले. ते एम एन रॉय यांचे पुस्तक प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया हे होते. पॉईंट लक्षात घ्या, एम एन रॉय हे सोशलिस्ट अँगलचे होते. ओके, आणि समाजवादाकडे झुकलेले होते. तर त्यामुळे सोशलिस्ट अँगल म्हणजे पीपल्स प्लॅन, जनयोजना म्हणतात त्याला. पर्याय येला खालचा पर्याय येणार म्हणजे पुस्तक. आणि विश्वेश्वरय्या जे आहेत प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया यांनी सांगितलं होतं की 10 वर्षाचे नियोजन करा, जर होत नसेल नियोजन करा किंवा नष्ट व्हा. ओके, त्यानंतर पहा योग्य विधाने ओळखा. हे दोन्ही विधानं काय आहेत? योग्य आहेत. नेक्स्ट आहे नियोजन आयोगाऐवजी कार्यान्वित केलेला नीती आयोग 1 जानेवारी 2015. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. पहा, नियोजन आयोगाऐवजी कार्यान्वित केलेल्या नीती आयोगाची मुख्य भूमिका काय आहे? तर सरकारला मूल्य शिक्षण देणे, याचे काही घेणं नाही, ऑप्शन लागत पण नाही. ते सहसा लांबलचक ऑप्शन घेऊन घेणे हातात पहिल्यांदाच. सरकारला धोरणात्मक आणि तांत्रिक बाबींसंबंधी काय देणे? सल्ला. हे बरोबर आहे. केंद्र व राज्य सरकारमधील वित्तीय संबंध सुधारणे. वित्तीय संबंध सुधारण्यासाठी सरळ वित्त आयोग आहे.
भारताला एक महान राष्ट्र बनवणे याची काही घेणदेण नाही, महान तर प्रत्येकालाच बनवावं लागणार आहे. आपला देश जो आहे हा महान बनवणे हे प्रत्येक संस्थेचं काय आहे, कर्तव्य आहे आणि आपले सुद्धा एक कर्तव्यच आहे. ओके, आपला देश. नेक्स्ट आहे 11व्या पंचवार्षिक योजना आराखड्याचे शीर्षक काय होते? 11व्या पंचवार्षिक योजना आराखड्याचे शीर्षक काय होते? जलद आणि आर्थिक वृद्धीच्या दिशेने. पहा, जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीकडे, जलद आणि अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाकडे. आता शाश्वत शब्द जर आला तर ही 12वी पंचवार्षिक योजना झाली. ओके, तर याचा आहे जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीकडे. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. डीबीटी कधी सुरू झाली होती? 1 जानेवारी 2013. बरोबर आहे. भारतातील 20 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरुवातीला राबवण्यात आली. ही योजना जास्तीत जास्त अपेक्षित लाभार्थीपर्यंत पोहोचवणे, भ्रष्टाचार कमी करणे या उद्देशाने सुरू केली होती. गोलापुरलो आंध्र प्रदेश येथून ही सुरू झालेली होती. पर्याय क्रमांक काय येणार आहे? 4. MRTP 1969 सुभिमल दत्त समिती शिफारशींच्या आधारे आणला होता. त्या जागी कुठला कायदा आणला? स्पर्धा कायदा. कुठला कायदा आणला आहे? स्पर्धा कायदा. स्पर्धा कायदा कधीचा आहे? 2002. कधीचा आहे? स्पर्धा कायदा 2002. विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा चुकला आहे पर्यायामध्ये सुद्धा. फेरा हा कधीचा होता? 1973 आणि त्या जागी कुठला घेतला होता? फेमा 99. वित्तीय जबाबदारी व्यवस्थापन कायदा, त्याला FRBM म्हणूया. FRBM हा कधीचा होता? 2003. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक काय येणार आहे? 4. 1991च्या औद्योगिक धोरणाची कोणती उद्दिष्ट होती? 1991चं औद्योगिक धोरण जे की 24 जुलै 1991ला जाहीर केलं होतं. एकूण 3 औद्योगिक धोरणं 1948, 1956, 1991 किती होते? 3 होते. तर यामधील 91च्या औद्योगिक धोरणाचे कोणते उद्दिष्ट होते? पहा, औद्योगिक परवाना राज संपुष्टात आणणे. बरोबर आहे. ज्यामध्ये आपण 2 मुख्य लायसन्स रद्द केले होते, MRTP आणि फेरा. हे दोन्ही रद्द करून टाकले होते 91 साली. त्या जागी MRTP जागी पुन्हा 2002ला स्पर्धा आणला आणि फेराच्या जागी कुठला आणला होता? फेमा. खाजगी क्षेत्राचे महत्त्व काय करणे? कमी करणे. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व कमी करणे. लघु उद्योगाचा काय करणे? विकास करणे. तर पर्याय क्रमांक जो A आहे तो योग्य आहे. अचूक पर्याय ओळखायचा आहे. खाजगी क्षेत्राचे महत्त्व कमी नव्हते करायचे, आपल्याला खाजगी क्षेत्र वाढवायचं होतं. कारण की LPG मधील P जो आहे काय सांगत होता? प्रायव्हेटायझेशन आणि LPGला अनुसरूनच हे औद्योगिक धोरण तयार केलं होतं. सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व कमी करणे हे बरोबर आहे. 1. ओके, सॉरी, हा पर्याय आपला काय होणार? A आणि C. ओके, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारचं महत्त्व जे आहे काय करायचं होतं? आपल्याला कमी करायचं होतं आणि कोणाचं वाढवायचं होतं? खाजगीचं. तसं पाहिलं तर A, C, D यायला पाहिजे, पण तसं आपल्याजवळ पर्याय नाही. कारण की लघु उद्योगाचा विकास करणे हे 24 जुलै 1991च्या औद्योगिक धोरणाचं मुख्य उद्दिष्ट होतं. ओके, हे सुद्धा होतं. त्यामुळे पर्याय A, C, D पाहिजे, पण आपल्याजवळ तसा पर्याय नाही. त्यामुळे आपण कुठला घेतलेला आहे? A आणि C. ओके. भारतातील आर्थिक सुधारणांच्या अनुषंगाने खालील विधाने विचारात घ्या. उदारीकरण म्हणजे लिबरलायझेशन ही दिशा आहे. बरोबर आहे. खाजगीकरण हा एक मार्ग आहे आणि अंतिम ध्येय जे होतं ते ग्लोबलायझेशन होतं. तर आर्थिक सुधारणांचे अंतिम ध्येय काय होते? तर काय होते? जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्थेला काय देणे? चालना. पर्याय क्रमांक काय येणार आहे? 4. 56. सेज बाबत प्रश्न आहे. सेज ऍक्ट कधीचा आहे? 2005चा. सेजला सुरुवात 2006. कधीचे आहे? 2006. आणि सेज धोरण कधीचं आहे? 2000 सालचं आहे. सेज धोरण कधीचं आहे? 2000 सालचं आहे. पहा, वस्तू व सेवांच्या निर्यातीस काय देणे? प्रोत्साहन. गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे. रोजगार निर्मिती वाढवणे. पायाभूत सुविधांचा विकास. विशेष उद्दिष्ट जर विचारलं तर पहिला पर्याय द्यायचा. बाकी जे आहे ते इतर उद्दिष्ट आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक काय येणार? 4. महाराष्ट्रात डाळ व तेल गिरण्या प्रामुख्याने या भागात आढळतात. डाळ म्हणजेच त्यासाठी तुरीचं प्रोडक्शन जास्त पाहिजे आणि तेल गिरण्या जर म्हटलं तर त्यामध्ये सोयाबीनचं सुद्धा प्रोडक्शन जास्त पाहिजे आणि तेलबियांचं विशेष करून. तर डाळ आणि सोयाबीन यांचं प्रोडक्शन हे बऱ्यापैकी कुठं होते? मोठ्या प्रमाणात विदर्भात होते. ओके, स्पेशल विदर्भ म्हटलं आहे पूर्णपणे येईल. मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये होते. त्यामुळे पहिला पर्याय उडला. ठाणे रायगड येणार नाही. कोल्हापूरमुळे आणि साताऱ्यामुळे हा पर्याय पुन्हा उडला. काय येणार? पर्याय 4. घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे WPI, होलसेल प्राइस इंडेक्स. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा आर्थिक सल्लागार विभाग काय करत असते? जाहीर करत असते. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा कोण? आर्थिक सल्लागार विभाग जाहीर करत असते. आधारभूत वर्ष जे आहे हे किती आहे? 2011 आणि 12. किती आहे? 2011 आणि 12. पहा, WPI पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतीचा विचार केला? त्यामध्ये प्राथमिक वस्तू, इंधन गटातील वस्तू आणि उत्पादित वस्तू. आधी 676 वस्तू होत्या, आता 600 किती आहे? 97 वस्तू आहेत. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? वरीलपैकी सर्व.
भारतातील चलन फुगवट्याच्या संदर्भात म्हणजेच काय, चलनवाढी संदर्भात घटकांचा विचार करा आणि कुठल्या घटकांना सरकार जबाबदार आहे ते सांगा, असा हा प्रश्न आहे. आता पहा, चलनवाढ होण्यासाठी लोकसंख्या वाढते, ओके, त्यानंतर तेलाच्या किमती वाढणे, हे वेगवेगळे कारण तिथे दिलेले आहेत. तर यासाठी कुठल्या ठिकाणी प्रशासन जबाबदार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, वाढत्या प्रबंधित किमती हे सुद्धा आहे, चलनवाढीचं कारण सांगू शकता. तेलाच्या वाढत्या किमती हे सुद्धा सांगू शकता. वाढत्या लोकसंख्येचा भार, आता याला सरकार कशाला जबाबदार असणार आहे? लोकसंख्या वाढीसाठी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जबाबदार असणार आहे. तर वाढती लोकसंख्या जे 3 नंबरचा पर्याय आहे तो एलिमिनेशन होणार डायरेक्ट. कुठला राहिला आपल्या हातात? 1 आणि 4. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणता भारताच्या केंद्र शासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही? म्हणजे याचा अर्थ काय, महसुली खर्चाचा आहे. कुठल्या खर्चाचा आहे? महसुली खर्चाचा आहे. तर महसुली खर्चाचा भाग जर व्याजाचा भरणा नसतं तर आपल्याला संरक्षणावरील खर्च द्यावा लागला असता. पण संरक्षणावरील खर्चापेक्षा स्ट्रॉंग पार्ट जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. स्ट्रॉंग पार्ट कुठला आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणजेच काय, व्याज देणे. जेव्हा व्याज देणे आणि संरक्षणाचा खर्च सोबत येत असेल तेव्हा व्याज हे ऑप्शन द्यायचं आणि व्याज नसेल तर संरक्षणावरील खर्च द्यायचा. खालीलपैकी तुटीच्या वित्त व्यवस्थेच्या संदर्भात विधाने आहेत. याचा उत्कृष्ट वापर चलनवाढीच्या काळात प्रभावी मागणीस उत्तेजन देण्यासाठी केला जातो. चूक. मागणी केव्हा वाढवावी लागेल? चलनवाढीमध्ये मागणी ऑलरेडी जास्त असते. कुठल्या काळात वाढवावी लागेल? मंदी. तुटीच्या अर्थभरण्यामुळे पैशाचे लोकांकडून वा बँकांकडून देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे हस्तांतरण यात सूचित होते. चुकीचं आहे. मध्यवर्ती बँक म्हणजे कोण? आरबीआयकडे. लोकांकडून पैसा आरबीआयकडे जात नाही, तर यामध्ये उलट होते. आरबीआयकडून कोणाकडे येतो? लोकांकडे येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. देशाच्या अर्थसंकल्पावरील चालू खात्यावरील तूट भरून काढण्याचे हे साधन आहे राजकोषीय तूट. कुठली तूट? राजकोषीय तुटीचं साधन आहे. तिसरे पर्याय चुकीचा आहे. याचा वापर आर्थिक मंदी दूर करण्यासाठी केला जातो. बरोबर होतं इथपर्यंत, पण आयोगानं पण लावलं. लक्षात ठेवा, पण, परंतु, केवळ हे असे जर स्टेटमेंट समोर जुटले तर इथून स्टेटमेंट बऱ्यापैकी चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून पण, परंतु, केवळच्या समोर स्टेटमेंट व्यवस्थित बघायचं आणि तिथं प्रश्न चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. पण आर्थिक विकासास पैसा पुरवण्यासाठीचे साधन प्रभावी नाही, ते प्रभावी साधन आहे, कारण की यामुळे आर्थिक विकास सुद्धा घडून येतो. त्यामुळे चौथाही पर्याय चुकीचा आहे. मी पण वरच ओळखलं की हे समोरचं चुकीचं आहे. पर्याय क्रमांक काय येणार? वरीलपैकी खरी विचारलेले यापैकी एकही नाही. राजकोषीय तूट हा प्रश्न 2 वेळा रिपीट आहे. राजकोषीय तूट महसुली प्राप्ती प्लस भांडवली प्राप्ती वजा एकूण खर्च म्हणजे कुठली तूट भेटणार आहे? राजकोषीय तूट. जोड्या लावा. पहा, राजकोषीय तूट जिथं कर्ज दिसेल ती कुठली असणार आहे? राजकोषीय तूट. व्याज दिसेल ती कुठली असणार आहे? प्राथमिक तूट. ओके. पहा, अर्थसंकल्पीय तूट 2 वेळा एकूण शब्द. अर्थसंकल्पीय तूट 2 वेळा एकूण शब्द म्हणजे ब ला 1. त्यानंतर महसुली तूट 2 वेळा महसुली शब्द, क ला 2, ब ला 1 आणि क ला 2, ब ला 1 आणि क ला 2 म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. नेक्स्ट आहे 101वी घटना दुरुस्ती म्हणजे कशाबाबतची होती? जीएसटी. जीएसटी 101वी घटना दुरुस्तीने जीएसटी लागू झाला. बरोबर आहे. 7वी अनुसूचीमध्ये बदल झाला. 92C केंद्र सूचीतील विषय उडवण्यात आला. 268A सेवा कराबाबतचं उडवण्यात आलं, जे की 88वी घटना दुरुस्तीने 2003ला काय केलं होतं? समाविष्ट केलं होतं. त्यानंतर त्यामुळे 246A, 269A, 279A हे नव्याने समाविष्ट झाले. बरोबर आहे. 246A जीएसटी बाबत कायदे करण्याचे अधिकार कोणाला दिले आहे? संसदेला प्लस विधानमंडळाला. 269A IGST बाबत तरतूद आणि 279A जीएसटी परिषद. वरीलपैकी सर्व. नेक्स्ट आहे MFN मोस्ट फेवर्ड नेशन. मोस्ट फेवर्ड नेशन हे तत्व WTOचं आहे. कोणाचं आहे? WTOचं. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. सर्व प्रकारच्या व्यापारासंबंधी अंतर्गत आधाराच्या उल्लंघनाचा समावेश कशामध्ये केलेला आहे? अंबरपेटी. कशामध्ये केलेला आहे? अंबरपेटी. अंबरपेटीमध्ये जे अनुदाने आहेत हे पूर्णपणे काय आहेत? निर्बंधित आहेत. काय आहे? निर्बंधित आहे. यामध्ये मिनिमम सपोर्ट प्राइस MSP, ओके, त्यानंतर सिंचन, खते, बियाणे यावरील दिली जाणारी अनुदाने समाविष्ट असतात. हरित क्रांती यामुळे घडली. हरित क्रांती 1966च्या दरम्यान जी घडलेली होती, ज्यामध्ये विशेष भर आपल्या तृणधान्यावर देण्यात आला होता. हरित क्रांतीची मर्यादा काय आहे? तृणधान्यांच्या पिकांमध्ये वाढ, विशेष करून गहू आणि तांदूळ. प्रति हेक्टरी प्रोडक्शन हे कशाचं वाढलं? गहू. आणि एकूण प्रोडक्शन हे कशाचं वाढलं? तांदूळ. पहा, उच्च पैदास प्रकार बियाणे. बरोबर होतं. यामध्ये बियाणे, खते, सिंचन याचा वापर केला. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा संबंध येत नाही. MSP मिनिमम सपोर्ट प्राइस येते आणि सिंचन सुविधा हे सुद्धा येते. ACD पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. खालील जोड्या जुळवा. पिलक्रांती तेल बियाणे, त्यानंतर श्वेतक्रांती दुग्ध उत्पादन, नीलक्रांती
मत्स्य उत्पादन आणि हरित क्रांती टोटल अन्नधान्य उत्पादन. तर हे जे आहेत हे प्रश्न आपण बऱ्यापैकी कव्हर जे केलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये एक पॉईंट लक्षात घ्या, जे प्रश्न आउट ऑफ द बॉक्स जाण्याचे चान्सेस होते तेच प्रश्न मी यामध्ये कव्हर केलेले आहेत. प्रश्न खूप लेंदी होते, हे प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी फायदा मिळवून देतील. शेवटी एकच आहे की तुम्ही STI मेन्सला पोहोचले पाहिजे आणि मेन्सला पोहोचल्यानंतर आपण पुन्हा तुमची नौका पार करण्यासाठी खूप प्रयत्न करणार आणि तुम्हाला STI पर्यंत पोहोचवण्यासाठी मी खूप मदत करेल. पहिला मेहनत तर तुमची असणार आहे, परंतु मी तुम्हाला पुशअप करण्यासाठी तुमच्या सोबत असेल. तुम्ही वेगाने समोर जा आणि रिझल्ट काढा. यावेळेस आग लावून द्या, तुमचा रिझल्ट निघाला पाहिजे. तर या ठिकाणी थांबूया. मी भरपूर थकलेला होतो, पण तुमच्यासाठी भरपूर मुलांचं सांगणं होतं की महासंग्राम घ्या सर, एक बूस्टर आम्हाला एक चांगला डोस द्या की इथून आमचे मार्क्स वाढले पाहिजे. या उद्देशानेच मी हे केलेलं आहे. नॉन स्टॉप घेतलेलं आहे, कंटिन्यू. फास्ट घेण्याचं उद्दिष्ट एकच आहे की आपली एक्झामच फास्ट आहे, स्लो घेण्यात काही अर्थ नाही. अभ्यास झालेला आहे तुमचा सर्वांचा, तुमचा रिझल्ट 100% येणार याच उद्देशाने मी तुमच्यासमोर आलेलो आहे. पुन्हा एक वेळ भेटूया. एक्झाम झाल्यानंतर पुन्हा इकॉनॉमिक्सची जी प्रश्नपत्रिका ती ॲनालिसिससुद्धा घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यानंतर लगेचच काही इकॉनॉमिक्स सर्वेचा जो डेटा आहे तो सुद्धा मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. एक्झामच्या 2 दिवस आधी तो पडेल बऱ्यापैकी यूट्यूबला, जो की 15-20 मिनिट 1 तासाचा असेल. इम्पॉर्टन्स पॉईंट त्यामध्ये मी कव्हर केलेले आहेत. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.